मृणालिनी मॅम, चेहऱ्यांचं जर आपण बोलत असू तर तेजस्वी यादव हा तिथला एक स्ट्रॉंग एनर्जेटिक चेहरा, तरुणांचा चेहरा, पुढच्या पिढीतला चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। मागच्या निवडणुकीमध्ये अगदी निसटता पराभव त्यांच्या हाती आला, नंतर गणित बदलून ते सत्तेत आले सुद्धा काही काळ। मात्र या वेळेला जेव्हा आपण विचार करतोय, सगळे एक्झिट पोल्स हे त्यांचं अपयश दाखवतात आणि त्यातलं मुख्य कारण म्हणजे मागच्या निवडणुकीत जे थेट एका मुद्द्यावर अनएम्प्लॉयमेंट, रोजगार या गोष्टीवरती जे ते बोलत होते, या वेळेला त्यांचं असं दिसतंय की नितीश कुमारांनी 10 लाख नोकऱ्या सांगितला, यांनी हर घर नोकरी सांगितलं। नितीश कुमारांनी 10,000 महिलांसाठी सांगितले, यांनी 30,000 सांगितलेले आहेत। दुसरी गोष्ट एसआयआरचा मुद्दा, एसआयआर मध्ये ते काँग्रेसला बऱ्यापैकी फॉलो करतात। त्यांची स्वतःची अशी एक पॉलिसी दिसली नाही जो महत्त्वाचा मुद्दा एक विश्लेषक मानतायत की हा असू शकतो। या व्यतिरिक्त आणखीन काही मुद्दे असू शकतात का? 2020 ही पूर्णतः तेजस्वी यादव यांची निवडणूक होती, आपण मगाशीच बोललो। आता एक्झिट पोल पुन्हा मी प्रदीप गुप्तांकडे जाते आहे। प्रदीप गुप्ता तेजस्वी यादव यांना डिसिसिव्ह आघाडी मिळतेय असं भाकीत करताय। ते खरं आहे का आपल्याला येत्या काही कालावधीत दिसेल। नम्रता, काय होतं की एखाद्या नेत्याला वारसा हक्कानी जेव्हा एक काहीतरी सीएमशिपच्या उमेदवाराची लिगसी मिळते, तेव्हा तो नेता किंवा तो तरुण ती कशा रीतीने पुढे नेतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात। तेजस्वी यादव बराच काळ दिल्लीतच घालवतात, ते बिहारमध्ये काही थोड्या वेळासाठीच जातात, असा एक त्यांच्याबद्दलचा आरोप आहे। तो बऱ्याच प्रमाणात सत्य आहे असं म्हटलं जातं। यावेळेला निवडणूक लढवताना त्यांनी काही उत्तम आखणी केलेली आहे। एकतर त्यांनी काँग्रेसला अगदी अटीतटीला आणलं आणि त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करायला लावलं। दुसरं असं हे करतानाच मुस्लिम यादव MY कंबाईन जो आहे त्यातल्या उमेदवारांबरोबरच त्यांनी अतिशय वेगळ्या प्रकारचे वेगळ्या जातीतले उमेदवार यावेळेला दिलेले आहेत। मी कुठेतरी थोडासा खालावलेला करिश्मा, मी तुमच्या वडिलांची लिगसी तुम्ही किती काळ चालवणार, पण त्याला दिलेलं वेगळ्या समीकरणांचं उत्तर हे यावेळेला तेजस्वी यादव यांचं निवडणुकीचं रसायन आहे। दुसरं असं, आता आपण जंगलराजचा उल्लेख केला, हनुमंत पवार म्हणाले की त्या गोष्टींवर सातत्याने बोललं जात आहे। एकदा हनुमंत पवारांनी लक्षात घ्यायला हवं की याच तेजस्वी यादवनी त्याच नितीश कुमारांना घेऊन तिथे सत्ता आणली होती। सत्य असंच असतं राजकारणातलं। पण कसं आहे की या गोष्टी घडवताना ज्या काय गोष्टी यावेळेला तेजस्वी यादव समोर घेऊन आलेले आहेत त्या जनतेला आवडतायत का यावर लक्ष द्यावं लागेल। केवळ जातीय समीकरणाच्या आधारे कोणी जर जिंकत असेल तर ते फार काळ चालू शकत नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या खांद्यावर भाजपनी महाराष्ट्र पाहिला, पण शिवसेनेला पण भाजपचा फायदा झाला। आज बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे कोणी चेहरा नसेल तरी तो चेहरा आणण्याचा प्रयत्न कोणताही राजकीय पक्ष करतो, त्यांना तो अधिकार असतो। जसा भाजपला तो अधिकार आहे तसा काँग्रेसलाही तो अधिकार आहे। मुळात मुद्दा काय आहे की वडिलांनी जे प्रकाशित झालेले नेते आहेत, तर जंगलराजचा मुद्दा का आणला गेला, तर जे मतदार नवे आहेत त्यांना त्या काळाची कल्पना नाही। त्या काळाची कल्पना त्यांना त्यांच्या आई वडिलांनी सांगावी म्हणून मोदी सातत्याने जंगलराजबद्दल बोलत राहिले। कसं होतं की 20 वर्षात तुमचे डिलिव्हरेबल्स फार नसतील तर मग जुन्या काळाची तुलना, जुन्या काळाचं स्मरण करून दिलं जातं, त्यापेक्षा आम्ही कसे बरे आहोत ते सांगायचा प्रयत्न होतो। हे सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, ते भारतीय जनता पक्षाने यावेळेला केलं। कोणताही पक्ष ते करतोच, भारतीय जनता पक्ष हे एक तयार असलेलं मशीन आहे इलेक्शनचं, ते वारंवार तशा गोष्टी करतात। त्याला जनता प्रतिसाद देते आहे का बिहारची हे आपल्याला थोड्या वेळात कळणार आहे।